तर बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्राचा इतिहास आणि वारकरी संप्रदाय यावर राजकीय पक्षानं आपला रंग चढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत. छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे स्मृतीचा जिवंत झरा, प्रेरणास्तोत्र. यावरच आक्रमण करायचं म्हणजे उत्तरेतनं काही आता संत महंत येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज इतिहासावरच बोलतायत. ते संत महंत आहेत, तुम्ही हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान सांगावं, भक्तीचे मार्ग सांगावे आणि चिरंतन आनंदाचे काही क्षेत्र आहेत ते लोकांना सांगावे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर का भाष्य करावं? म्हणून त्यांचंच म्हणणं आहे, इतिहास आपल्यालाच कळत नाही. फक्त महाराष्ट्राच्या लोकांना त्यांचा इतिहास त्यांना माहित नाही आणि ते नीट वाचत पण नाही, असं आनंद स्वरूप जे काही महाराज आहेत त्यांचं वक्तव्य. लोग हैं, उनको कोई समझ में तो आता नहीं, ना उनको इतिहास का कोई ज्ञान है, तो अनावश्यक प्रलाप, इतिहास पढ़ो फिर करना. वीरेंद्र शास्त्री ने जो बात कही थी, मैं उससे भी आगे जाकर के ये कहता हूं कि ऋषि अष्टावक्र के सामने राजा जनक ने अपने मुकुट रख दिए थे और कहा कि आज से आपके निर्देश पे ही कुछ होगा. तो यही काम शिवाजी ने भी किया था. अब उसको भी आपने उठा लिया. अरे भाई, ऐतिहासिक बातें, जो भी ऐतिहासिक बात होगी वो तो की जाएगी ना. कुणीतरी एखादी दंतकथा आहे, काही भाकड कथा आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतायत. वारकरी संप्रदाय सुद्धा सातत्यानं अशाच पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत. कुणीतरी गोविंदगिरी नावाचे महाराज आले, म्हणजे वारकरी संप्रदायाची जी काही अस्मिता आहे, जे आधारभूत ग्रंथ आहेत, संत ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा, एकनाथी भागवत आणि इतर संतांची अभंग, हे वारकरी संप्रदायाचे आधारभूत ग्रंथ आहेत. अखंड हरिनाम सप्त्यामध्ये यांचं वाचन केलं जातं, पठण केलं जातं, निरूपण केलं जातं, चिंतन केलं जातं, मनन केलं जातं. पण दासबोध ग्रंथ हा ह्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये येत नाही. मध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत, पण त्यांच्या दासबोध हाच ग्रंथ आहे आणि तर हे ग्रंथच नाहीत, अशा पद्धतीचे वक्तव्य त्या गोविंदगिरी महाराजांनी केलं. आणि त्यावेळेस अनेक वारकऱ्यांच्या जे काही भावना आहेत ते दुखवल्या गेल्या. पण गोविंदगिरी महाराजांना हे वारकरी संप्रदाय व्यासपीठावरच बोलले. त्याच्या उलट काही लोकांनी म्हणायचं की वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा काही संबंधच नाही. तर असं काही असत नाही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरानी वाबा भार माता, असं तुकोबांनी सांगितलं. म्हणजे जे वारकरी संप्रदाय जो काही मूळ उद्देश आहे, जो कर्मकांडवाद फोफावला होता, त्याला विरोध करणं आणि त्याची झुंज देणं, यातून वारकरी संप्रदाय उदय झालेला आहे. म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरानी वाबा भारमाता, म्हणजे वेदांचा अर्थ आम्हाला कळतो. आणि कर्मकांडवादी जी कर्मठ लोक आहेत, सनातनी लोक आहेत, त्यांना वेदांचा अर्थ काजून कळलेला नाहीये. हे तुकोबांचं अग्रहाण सांगणं आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरानी वाबा भारमाता. अशा पद्धतीमध्ये प्रत्येक पक्षाच्या आघाड्या तयार झालेल्या आहेत, त्यांच्या संघटना तयार झालेल्या आहेत.
आपली आघाडी, आपली संघटना हीच खरी वारकरी आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं दावे सुद्धा ते आता करू लागलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा जो काही मूळ विचार आहे, त्या मूळ विचारापासून वारकरी संप्रदायाला आता कुठंतरी दूर घेऊन ही लोक चाललेली आहेत. आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायानं सुद्धा आता जागरूक राहिलं पाहिजे. कारण वारकरी हा गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक वाड्यावस्त्यावर वारकरी आहे आणि तो पंढरीच्या वारीला येतो. लाखोच्या संख्येनं ती अनुयायी आहे. आणि ह्या वारकऱ्यांच्या मतावर, ह्या भावनिक एकात्मतेवर ह्या राजकीय पक्षांचा डोळा आहे. आणि त्याच्यामध्ये पुरोगामी, प्रतिगामी अशा पद्धतीचे विचार प्रभाव आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्य काही राजकीय पक्षाने करायचं आणि काही कट्टर हिंदुत्ववादी सनातनी धर्माशी वारकरी संप्रदायाला जोडायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत, सध्या सुरू आहेत. आता वारकरी संप्रदायामध्ये अनेक पक्षाच्या संघटना तयार झाल्या. म्हणजे त्या संघटनेमध्ये आपल्या पक्षाचे अजेंडे त्यांना द्यायचे आणि तेच अजेंडे घेऊन वारकरी संप्रदायामध्ये प्रबोधन करत आहोत अशा पद्धतीचे वक्तव्य करून सरळ सरळ राजकीय भाषण ठोकायचं काम सध्या सुरू झालंय. आणि त्याच्यामुळं जी काही शतकांची वारकरी संप्रदायाची आहे, तो सध्या प्रचंड झुंज देतो आहे. म्हणजे कीर्तन परंपरेमध्ये न बसणारी कीर्तनं सध्या सातत्यानं होत आहेत. कीर्तनकारांचं जे आचरण आहे, ते आचरण जी वारकरी संप्रदायाशी संबंधित असायला पाहिजे, अशी आचरणे अनेक कीर्तनकारांचे नाही. आणि प्रचंड मानधन घेऊन कीर्तने केली जात आहेत. हे सारं वारकरी संप्रदायाची प्रतारणा केल्यासारखं आहे. त्याचा खऱ्या वारकऱ्यांना पुढे येऊन निषेध केला गेला पाहिजे. त्या राजकीय जी मुखवटे घालून लोक वारकरी संप्रदाय नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मात्र काठीनं आता हाणायची वेळ आलेली आहे. भले तेरे देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी अनुकाठी. तर ह्या लोकांच्या माथ्यावर आता काठ्या हाणायची वेळ वारकऱ्यांची आलेली आहे. पण हे वारकरी कुठल्याही राजकीय पक्षाच्या संघटनेचे पाईक नसावे, कुठल्याही राजकीय विचारशक्तीचे मुखवटे घालून ते समोर आलेले नसावे. वारकरी संप्रदाय एकीकडे ज्ञानोबा तुकोबा यांचे पाईक असावेत ही तर अपेक्षा आहे. नाहीतर आता राजकीय पक्षांच्या आघाड्यात आता झुंज करतील आणि पुन्हा तेच बोंबा मारतील. त्या वारकऱ्यामध्ये गट पडले आहेत, अनामाऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि बोंब मारतील. त्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा सजग राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर